सध्या उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर जणींना भरपूर वेळ असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण स्वतःसाठी शिकलं पाहिजे असं भरपूर काही मनात येत असतं, पण प्रॅक्टिकली त्या गोष्टी आपल्याकडून होतच नाही. पण जर आज तुम्ही आवर्जून माझा व्हिडिओ पाहतायत आणि जर माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुमच्या मनात एक विचार पक्का होत असेल तर नक्कीच आजपासून एक नवीन स्किल शिकण्यासाठी तयार व्हा. जसं की टू व्हीलर शिकणं खूप दिवसापासून आपल्या मनात जर विचार चालत असेल तर त्याबरोबर टू व्हीलर शिकायची, पण त्याच्याबरोबर जे काही छोटीशी भीती त्याच्याबरोबर येत असेल तर ती भीती घालवण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप पॉवरफुल आणि हेल्पफुल होऊ शकतो. तर कसं काय, तर आपण जर टू व्हीलर शिकायची हे मनात आणतो, पण टू व्हीलर अशी शिकायची की मला ती आली पाहिजे, पण जर त्या टू व्हीलरने माझं काही शरीरातला पार्ट पण कामातून नाही केला पाहिजे किंवा टू व्हीलर माझ्याकडून कुठे लागून तिचा पार्ट पण खराब नाही झाला पाहिजे, हा सगळ्यात अगोदर आपल्या मनात विचार येत असतो. प्रत्येकाचा हौस असते की मला गाडी तर आलीच पाहिजे, मी स्वतःची हक्काने गाडी घेऊन जाईल आणि खूप छान स्वतःसाठी एन्जॉयने फिरून येऊ शकते, हे मनात येत असतं. पण गाडी शिकली कसं पाहिजे किंवा गाडी शिकायच्या अगोदर जे काही प्रश्न मनात येतात त्याचे उत्तर कसे शोधायचे हा पण त्याच्याबरोबर प्रॉब्लेम येत असतो. तर गाडी शिकायच्या अगोदर आपल्या मनात काही प्रश्न मनात येत असतात. तर ते प्रश्न कोणते? गाडी शिकते, जर गाडी शिकत असताना जर त्या गाडीला काही माझ्याकडून निशाण झालं तर घरचे खूप काही बोलतील. जर गाडीची रेस माझ्याकडून भरपूर झाली आणि जर त्यातून माझा पाय जर कामातून गेला तर, असे प्रश्न हमखास आपल्या मनात येत असतात. का तर आपण डेअरिंग करायच्या अगोदर स्वतःची काळजी पण करत असतो, पण ह्या काळजी बरोबर डेअरिंग करणं पण खूप गरजेचं आहे. तर टू व्हीलर शिकायची असं आपण ठाम ठरवलं तर त्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर ती जी टू व्हीलर आपल्या घरी असते ती आपल्या ओळखीची असते, कारण आपण तिच्यावरती भरपूरदा प्रवास केलेला असतो, त्याच्यामुळे नक्कीच ती आपली मैत्रीण असते. तर टू व्हीलरला आपण अगोदर समजून घ्यायचं, ही अगोदर व्यवस्थित स्वतःला त्या प्रश्नांचं निराकरण करून घ्यायचं. जर आपण गाडी शिकलो तर सगळ्यात जास्त आनंद मला स्वतःला होणार आहे, म्हणजेच मी माझ्या स्वतःच्या एन्जॉयसाठी गाडी शिकून घेत आहे. नंतरचा पॉईंट येतो की जर गाडी मी शिकलेच तर धावपळीचे काम आहेत ते मी जास्त करू शकते, हे प्लस पॉईंट अगोदर स्वतःला समजून घ्यायचे. तर गाडी शिकायसाठी आपण ज्यावेळेस स्वतःला तयार करत असतो एक सोपी आणि साधी गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे गाडीची रेस आपल्याकडून कमी जास्त होत असते, कारण एक्सिलेटरवर पूर्ण गाडी अवलंबून असते. हे एक्सिलेटर म्हणजे काय? ज्यावेळेस कमी जादा ज्यावेळेस आपण रेस त्या गाडीची करत असतो त्या गाडीचा आपल्याला अगोदर अनुभव नसतो. एक्सिलेटर थोडं जरी आपल्याकडून जास्त झालं तर गाडी जास्त वेगाने पळत असते. ही छोटीशी गोष्ट अगोदर स्वतःला समजून घ्यायची. आणि जरी रेस होत असेल तर दुसऱ्या हाताला आपला ब्रेक असतो, लगेच घाबरून जायचं नाही. म्हणजे रेस ही आपणच करत असतो आणि ब्रेक ही आपणच दाबत असतो. म्हणजे अगोदर फायबल होऊन लगेच गाडी सोडून देऊन बाजूला उभा नाही राहायचं. गाडीची रेस होती आपल्याकडून तर गाडीची रेस आपण शिकून घ्यायची, कमी जादा एक्सिलेटरने करून पाहायची. जर आपण अगोदर थोडी प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपल्याकडून जे काही धोके होणार आहेत ते कमीत कमी होऊ शकतात. तर गाडी आपल्या आनंदासाठी आपण शिकणार आहेत. तर हे वाक्य ज्यावेळेस आपण घरच्यांना पटवून देणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला कॉन्फिडन्स यांना दिसला पाहिजे, तरच आपण खूप छान गाडी शिकू शकतो. तर गाडी शिकायला ज्यावेळेस आपण ठाम निर्णय घेतोय तर त्याच्यामध्ये आपली पावर येणार आहे. तर आपण एकच लक्षात ठेवायचं, गाडी शिकायची तर आपल्याकडून मिस्टेक एकच होती आणि ती मिस्टेक बहुधा आपल्याकडून लवकर समजून घेण्यात येत नाही. आपण स्वतः समोरचा व्यक्ती आपल्याला सांगत असतो ते आपल्या लवकर लक्षात राहत नाही. सगळ्यात अगोदर जर आपल्याला कोणी शिकवणार असेल तर त्यांच्याकडून अगोदर समजून घ्यायचंय की एक्सिलेटर थोडा जास्त झाल्यावर कशी फजिती होईल हे अगोदर समजून घ्यायचंय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण रेस कर किती गाडी करणार आहोत, किती कमी करणार आहे हे हळूहळू आपण शिकायचंय. आणि शिकत असताना आपण आपला बॅलन्स पण शिकत राहायचंय. नंतर बॅलन्स शिकत आपण इंडिकेटर आपण जर कोणत्या साईडला वळतोय तर ते इंडिकेटर आवर्जून लावलं तर आपल्या स्वतःला ते सेफ्टी राहू शकतं, कारण पाठीमागच्या व्यक्तीला आणि पुढच्या व्यक्तीला कळत आहे की आपण कोणत्या साईडला वळणार आहे. त्याच्यामुळे गाडी शिकताना जास्त काही भिवून नाही चालणार किंवा एकदम घाबरून नाही चालणार. गाडी ही गोष्ट एक स्किल आहे आणि स्किल शिकताना थोडंसं नॉलेज घ्यायचं. थोडंसं नॉलेज म्हणजे फक्त बसून विचार नाही करायचा, ती गाडी जड आहे तर मला वळवता येईल का, ती पार्किंग मध्ये लावता येईल का, जर व्यवस्थित नाही लावली तर मला परत बोलणे बसतील का, हे जे प्रश्न आहेत ना हे थोडेसे बाजूला ठेवायचे. कारण आपण ज्यावेळेस गाडी शिकत असतो त्या गाडीबरोबर आपली मैत्री होत असते आणि एकदा का गाडीबरोबर मैत्री व्हायला लागली का एक एक्सपिरियन्स आपले वाढत जातात आणि एक एक्सपिरियन्स वाढत गेले ऑटोमॅटिकली गाडी आपल्याला समजून घेते आणि आपण आपली गाडी समजून घ्यायला चालू करतो. त्याच्यामुळे आजपासून ठाम निर्णय घ्यायचा आणि गाडी
हातात घेऊन हळूहळू चालवायला चालू करायची. एकदा का हा उन्हाळा संपला आणि जर आपल्याला वाटलं की मुलांना बाहेर आपण छानपैकी फिरायला घेऊन जाऊ शकतो किंवा त्यांच्या शॉपिंगला जाऊ शकतो किंवा स्वतःच्या शॉपिंगला जाऊ शकतो, तर तो आनंद खरंच खरंच वेगळा. तो एकदा तरी आजमावून पहा आणि स्वतः गाडी आवर्जून काळजीपूर्वक शिका. प्रॅक्टिस जितकी जितकी करणार तितके सुपेअर गाडी शिकणार. मला माझा हा व्हिडिओ खूप छान आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कधीपासून गाडी शिकायला चालू करताय. मला आवर्जून कमेंट करून कळवा. तुम्ही नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवर्जून लाईक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.